सर त्वचेचे काय काय आणि किती विकार असतात? त्वचेचे साधारणतः खूप सारे विकार आहेत. त्याच्यामध्ये काही संसर्गजन्य आहेत, काही त्वचेचे विकार आहेत. त्वचेचे विकारमध्ये फंगल इन्फेक्शन कॉमन आहे, सोरियासिस आहे, केस गळणे आहे, केस पांढरे होणे, त्याच्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येणे, त्याला ॲक्ने म्हणतो. चेहऱ्यावर वेगवेगळे डाग येणे, उन्हापासून होणारे डाग, काही त्वचेचे काळे डाग पडतात आणि हातापायाला भेगा पडणे, पाठीवर फोडं, छातीवर फोडं आणि त्याच्यानंतर गाठी येणे, त्वचेवर वेगवेगळ्या गाठी येणे आणि पित्ताशयाची गाठ असते, ज्याला अर्टिकेरिया म्हणतो. असे वेगवेगळे त्वचेचे आजार आहेत. त्याच्यामध्ये काही कॉमन जे खेड्यामध्ये होणारे आजार, जसं की स्केबीज आहे, हे खूप कॉमन आहे, जे खेड्यामध्ये संसर्गजन्य आजार होतो. जे एखाद्या घरामध्ये कोणाला असेल तर बाकीच्या लोकांमध्ये पण होतो. दुसरा आजार फंगल इन्फेक्शन हा खूपच कॉमन आहे, जे आपल्या हायजीन व्यवस्थित नसल्यामुळं किंवा घाम वगैरे अंगावर येतो. आपण दैनंदिन जीवनामध्ये काम करतो त्यावेळेस शरीरावर घाम येऊन किंवा ओले कपडे वापरण्यात आले तर फंगस तयार होतं बॉडीवर. आपण त्याला फंगल इन्फेक्शन म्हणतो. त्याला टीनिया कॉर्पोरिस म्हणतो आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फंगल इन्फेक्शन शरीरावर कुठं पण होऊ शकते. आणि त्याच्यानंतर बाकीचे इन्फेक्शनसुद्धा आहे, ज्याच्याकडं सुरंजी म्हणतो. जसं पांढरे डाग येतात शरीरावर, ते पण घामामुळंच होते. हे खूप कॉमन आजार आहेत, जे दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या आमच्या क्लिनिकमध्ये पेशंट्स येतात त्वचेचे आजार घेऊन. आणि काही लोकांना खाज सुटते, पित्ताशयाची खाज किंवा आपलं ॲलर्जी म्हणतो आपण कॉमनली. आणि ॲलर्जी आजकाल खूप मोठ्या प्रमाणात ॲलर्जीचे प्रमाण वाढलेलं आहे. आणि येस. पण हे सगळे आजार बरे होऊ शकतात ना सर? हां, हे 100% आजार बरे होणारे असतात. हे इन्फेक्शियस कॉज असतात, ज्याला इन्फेक्शन असते. काही आजार असतात जे लाँग टर्म राहतात, ज्याला क्रॉनिक आजार म्हणतो. जसं सोरियासिस आहे, एक्झिमा आहे, लायकन प्लॅनस आहे. हे असे आजार आहेत की जे शरीराच्या मधून येणारे आहेत. जे एन्व्हायर्नमेंटल चेंजेसमुळे होत नाहीत, तर आपल्या शरीराच्या मधून येतात. त्याच्यामुळं त्या आजाराला थोडंसं मेंटेनन्स लागते आपल्याला. आणि काही आजार ऋतूच्या नुसार पण चेंज होणारे असतात, हॅबिटच्या नुसार पण चेंज होणारे असतात. त्याच्यामुळं त्याला थोडंसं फॉलोअप लागतो आणि थोडंसं काळजी घ्यावी लागते इन बिटवीनमध्ये. हां, म्हणजे काळजी आणि ट्रीटमेंट घेतली तर ते हां, आजार ते पूर्णपणे एकदम बरे छान होऊ राहतात. शकतात. त्यांना बिलकुल 100% त्यांना रिलीफ भेटतो आणि त्याच्यापासून काहीच त्रास होत नाही. पेशंट एकदम व्यवस्थित राहतो. हां, म्हणजे ती येस. भीती मनात बाळगायची काही कारण बिलकुलच नाही. नाही, हां, बिलकुलच नाही. तर यामध्ये किती आजार संसर्गजन्य आजार आहेत? संसर्गजन्य म्हणजे स्केबीज हा डायरेक्टली संसर्गजन्य आहे, जे एक दुसऱ्याला पसरतो. बाकी फंगल इन्फेक्शन संसर्गजन्य म्हणता येत नाही. आणि दुसरे पण आजार, असं खूप आजार संसर्गजन्य जास्त नाही आहेत. फक्त स्केबीज एक सोडला तर बाकीचे फंगल इन्फेक्शन हे तुमच्या हायजीनमुळं होणारे आहेत. पिंपल्स हे हार्मोनल चेंजेसमुळं पण होऊ शकतात काही पेशंटमध्ये.